नमस्कार. शंखनाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. नंबर 5 आणि 6 व्हिडिओ मी मुद्दामच इंग्लिशमध्ये केला, कारण तो विषयही तसा होता आणि त्या व्हिडिओजना रिस्पॉन्सही कितीतरी पटीने जास्त मिळाला. परंतु हे चॅनल सुरू करण्याचे उद्दिष्टच हे होते की मराठी प्रेक्षकांना काही सांगता यावे, म्हणून आज मी परत एकदा मराठीत व्हिडिओ घेऊन आलो आहे. बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर जवळजवळ 18 महिने लोटले आहेत. मग बालाकोटचा विषय महत्त्वाचा का, हा प्रश्न तुम्हाला पडेलच. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालाकोट सर्जिकल स्ट्राईक एक अत्यंत धीट असं पाऊल होतं आणि त्यामुळे भारतीय मानसिकतेवर जो परिणाम झाला तो जाणून घेण्यात फारच महत्त्वाचे आहे. भारत हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा देश आहे. त्याबरोबरच आपण अत्यंत शांतताप्रिय म्हणून समजल्या जातो. स्वतःहून संघर्ष सुरू करण्याचे आपल्याला बिलकुल स्वारस्य नाही. हे सर्व ठीक, पण अजूनही एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपल्या देशात एक डिसिजन मेकिंग पॅरालिसिस झाला होता, म्हणजेच निर्णय क्षमतेचा अभाव. आणि हेही एक मुख्य कारण आहे की आपण पाकिस्तानला बरोबर हँडल करू शकलो नाही. 62ची लढाई असो, 65ची लढाई असो, 71ची लढाई असो, कशाला 1999चे कारगिल युद्ध असो, आपल्या विजय झाल्यावर सुद्धा आपल्या निर्णय क्षमतेच्या अभावामुळे आपण त्याचा संपूर्णपणे उपयोग करून घेऊ नाही शकलो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पाकिस्तान हा असा एक देश आहे की जो आपल्या कनपटीवरच बंदूक ठेवतो स्वतःच आणि मध्यस्थी करणाऱ्या सर्व देशांमध्ये एक प्रकारचं भय निर्माण करतो. ते मध्यस्थी करणारे देश मग अमेरिका असो, चीन असो किंवा आखाती देश असोत. या उलट भारत हा अत्यंत शांतताप्रिय देश आहे आणि लोकांच्या गोष्टींमध्ये लक्ष न देणे आणि आपण आपली कारवाई करत राहणे यातच आपला विश्वास आहे. या उलट पाकिस्तान स्वतःचा यशस्वी होण्यात लक्ष देतच नाही. त्यांना भारताचं कसं नुकसान होईल याचेच जास्त चिंता असते. भारतात बालाकोट आधी शांतताच्या नियमांना धरून पाकिस्तानला उत्तर देऊ पाहिलं, परंतु झाला काही उपयोग? अजिबात नाही. काय झालं? पहिले आर्थिकदृष्ट्या काही धोरणे अवलंबून आपण पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जसं आपण त्यांच्या मालावर अधिक कर लावला, त्यांना IMF लोन मिळणार नाही याची आपण पूर्ण प्रयत्न केले आणि बऱ्याच वेळा आपण सामरिकदृष्ट्या पण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जसे की त्यांना जगापासून जरा अलग करण्याचा प्रयत्न केला. नद्यांचे पाणी हे शेअर करण्याचे जे करार होते ते हटवले. परंतु या सगळ्या शांततेला धरून केलेल्या उपायांवर काहीही उपयोग झाला नाही. मग लष्करीदृष्ट्या आपण का काही केलं नाही? तर त्याचंही कारण आहे. आपण शांतताप्रिय आहे, आपली धोरणं सगळी जी आहे ती शांततेवरच अवलंबून आहेत आणि आपण डिफेन्सिव्ह पोश्चर घेऊनच सर्व कारवाया करतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. युद्धस्थितीत साधारणतः जर बिकट होत गेली तर त्याचं रूपांतर न्यूक्लिअर वॉरमध्ये होईल का किंवा होऊ शकते का, ही शक्यता आपल्याला नेहमीच भेडसावत असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एक युद्धतज्ञ आहे, चीनीच आहे, नाव आहे सुन त्झू. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःच्या धोरणांविषयी पूर्ण माहिती घेऊन आहात
आणि तुम्ही शत्रूची धोरणंसुद्धा अत्यंत उत्तमरित्या जाणता, तर पराजयाची चिंता नकोच. परंतु तुम्ही स्वतःला जाणता, स्वतःच्या धोरणांना जाणता, पण शत्रूला जाणत नाही, तर प्रत्येक विजयाबरोबर तुम्हाला हारही सोसावी लागेलच. पण जर तुम्ही स्वतःलाही जाणत नाही, आपल्या धोरणांना स्वतःच्याही जाणत नाही आणि शत्रूच्याही जाणत नाही, तर तुम्ही युद्ध हे हरणारच. त्यामुळे पाकिस्तानची धोरणं काय, आपली धोरणं काय, याची संपूर्ण कल्पना आपल्याला असणं फारच महत्त्वाचं आहे. बालाकोटपूर्वी शांतता काळात वायुसेनेचा वापर कधीही केला गेलेला नव्हता. कारण काय? कारण अगदी सोपं आहे. विमानांचा वापर किंवा वायुसेनाचा युद्धात प्रवेश म्हणजे एक ऑफेन्सिव्ह ॲक्शनचा संकेतच असतो. आणि हे आपल्यासाठीच नाही, जगभर हा नियम लागू आहे. तर दुसरी गोष्ट याची अशी की विमानांनी हमला करताना आनुषंगिक नुकसान म्हणजे कोलॅटरल डॅमेज होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि अशावेळी मग सर्व लोक मानवाधिकारीचे उल्लंघन याच्याबद्दल चर्चा सुरू करतात आणि ती चर्चा जगभर होते. म्हणून साधारणतः कोणताही देश वायुसेनेची विमाने शांतता काळात वापरण्यास टाळतो. त्याने असंही म्हटलं जातं की वर मी सांगितलेल्या कारणामुळे युद्धस्थिती बिकट होते किंवा होण्याची शक्यता होते आणि त्यामुळे त्या सर्व युद्ध पातळी न्यूक्लिअर थ्रेशोल्डपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अणुशक्तीचा वापर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच वायुसेनेचा विमानांचा उपयोग साधारणतः शांतते काळात करतात येत नाही आणि आत्तापर्यंत कोणी केलेला नाही. पण बालाकोटमध्ये हे काम वायुसेनेला का बरे दिले? मी तुम्हाला प्रमुख कारणं सांगतो. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे आतंकवाद्यांचं ठिकाण होतं ते पाकिस्तानमध्ये बरंच आत होतं. त्यामुळे थलसेना तिथे पोचू शकली नसती. दुसरी गोष्ट, तिथे हा डोंगराळ प्रदेशात हे ठाणे स्थित होते आतंकवाद्यांचं. त्यावर हमला बोलणे हे कठीण होतं. त्यामुळेच वायुसेनेची अचूकपणे लक्ष वेधणारी विमाने वापरात आणणेच सोयीस्कर होते. फक्त हेच कारण होते का दुसरेही कारण होते हे आपण जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट, वायुसेनेची तयारी. वायुसेनेची तयारी जर तुम्हाला पाहायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की जे टार्गेट्स होते, आतंकवाद्यांची जी ठाणी होती, त्याच्याबद्दल गुप्त बातम्या मिळवणे फारच महत्त्वाचे होते. म्हणजे इंटेलिजन्स गॅदरिंग हा एक सर्वात महत्त्वाचा भाग होता. आता हे आपण इंटेलिजन्स गॅदरिंग कसे जमवून आणले तो पण एक फारच इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे. 2008मध्ये इस्रायलने एक रेकॉनसन्स सॅटेलाईट, जे लो ऑर्बिटमध्ये असतं, लो अर्थ ऑर्बिटमधलं सॅटेलाईट सोडलं. ते आपल्या PSLVनी लॉन्च करण्यात आलं होतं. ते सॅटेलाईट साधारणतः मध्य एशिया, हिंदुकुश, काराकोरम आणि हिमालय या प्रदेशाच्या निरीक्षणासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे हे सॅटेलाईट आपण बालाकोटसाठी उपयोगात आणलं हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. आता हे लो ऑर्बिट सॅटेलाईटमध्ये जे ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाईट असतात त्यांचा वेग फार जास्त असतो. त्यामुळे जे ते काही निरीक्षण करतात ते ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी सॅटेलाईटला द्यावं लागतं, नाहीतर त्याचं डिग्रेडेशन होतं. त्यामुळे
या सॅटेलाईटपासून घेतलेली माहिती आपण रिसॅट-2 या इंडियन रेकी सॅटेलाईटला दिली. हे इस्रायल एरोस्पेसने बनवलेलं सॅटेलाईट होतं आणि भारतीय बॉर्डर्सला आतंकवाद्यांच्या कारवायावर लक्ष ठेवण्यासाठी हे सॅटेलाईट होतं. तर ही 2 सॅटेलाईट उपयोगात आणून जी माहिती मिळवण्यात येत होती, म्हणजे जेव्हा हल्ला सुरू होता तेव्हासुद्धा माहिती मिळत होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ही माहिती आपल्या अवॅक्स विमानाला देत होतं. अवॅक्स विमान म्हणजे सर्वसाधारण कमांड पोस्ट असतं. त्यांना सर्व विमानं आपल्या रडारवर दिसत असतात आणि ते एक विमान हवेतच उडत असतं. त्यामुळे अवॅक्स विमानाला या सॅटेलाईटकडून मिळालेली माहितीचा वापर करून पाकिस्तानच्या सगळ्या एअरफोर्सच्या बेसवर सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि आपल्या विमानांना कसं जायचं याचा मार्गदर्शनसुद्धा हे अवॅक्स विमान करत होतं. शिवाय आपल्याजवळ एअर टू एअर रिफ्युलर होते, कारण विमाने हल्ला करून परत आल्यावर जर त्यांना इंधन कमी पडलं तर हवेतच त्यांना इंधन देण्याची सुद्धा सोय होती. तर अशा प्रकारे वायुसेना तर सुसज्ज होतीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण हत्यारं किंवा क्षेपणास्त्र उपयोगात आणणार होतो ती अत्यंत चांगल्या अशा क्वालिटीची होती. म्हणजे स्पाइस 2000 हे जे हत्यार आपण उपयोगात आणणार होतं ते दुरूनच हमला करू शकत होतं. अगदी टार्गेटबरोबर जायची त्याच्यात गरज नव्हती. म्हणूनच आपण मिराज विमान उपयोगात आणलं, जे की हे शस्त्र वापरू शकत होतं. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सरकारची निर्णय घेण्याची क्षमता ही अत्यंत महत्त्वाची होती. आत्तापर्यंत कधीही जे झालं नव्हतं की शांतता काळात वायुसेनेला कधीही उपयोग केला नव्हता, ते सरकारने यावेळी करून दाखवलं. त्यात अनेक गोष्टींची भीती होतीच. युद्ध स्तर वाढू नये, तो अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोचू नये याची काळजी घेत सरकारने हे पाऊल उचललं होतं. त्याच्यासाठी बरंच काही डिप्लोमॅटिकली आधीच करण्यात आलं होतं. सर्व देशांना विश्वासात घेण्यात आलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं की आम्ही पाकिस्तानमध्ये विमानं जर पाठवणार तर ती फक्त आतंकवाद्यांची ठाणी नष्ट करण्यासाठी, बाकी आमचं काही उद्दिष्ट नाही. त्यामुळे ही निर्णय क्षमता आणि करारीपणा याचा हा जो अभाव पूर्वी होता तो बिलकुलच बाजूला झाला आणि शांततेची जी झापड आपण डोळ्यावर ओढून बसलो होतो ती नाहीशी झाली आणि आपण हा सर्जिकल स्ट्राईक करू शकलो. आणि भारतीय जनतेने सुद्धा त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला, हे आपण पाहिलंच. म्हणूनच मी म्हणतो की बालाकोटमुळे आपली भारतीयांची मानसिकताच बदलली. अजून एक गमतीदार गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कारवाईमध्ये बऱ्याच देशांची आपल्याला मदत होती. थोडी बहुत अमेरिकन्सची होती. इस्रायलची तर किती मदत होती मी तुम्हाला सांगितलं. त्यांचं सॅटेलाईट आपण उपयोगात आणलं. त्यांचं दिलेली स्पाइस 2000 हे मिसाईल आपण उपयोगात आणलं. त्यामुळे त्यांनी दिलेल्या साहित्याचाच फक्त आपण उपयोग केला नाही, तर त्यांची जे मनोधैर्य आहे, तुम्हाला लक्षात येईल इस्रायल हा देश छोटासा देश आहे आणि ज्यू लोकांचा देश आहे, पण त्यांच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम राष्ट्र आहे. पण तो देश स्वतःहून एकटा त्या सगळ्यांना तोंड देत आहे. तेच मानसिकता आता भारताच्यात आली आहे असं मला वाटतं. आपले मनोधैर्य अत्यंत वाढलेलं आहे आणि लष्कर तर नेहमीच तयार असतं, परंतु सरकार लष्कराला मदत करेल हा अनुभव जेव्हा लष्कराला मिळतो तेव्हा
त्यांचा धैर्य अजून वाढतं, त्यांच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे या कारवाईनंतर भारत शांतताप्रिय तर राहिलाच आहे, पण आपण आता सगळ्या जगभर हे जाहीर केलं आहे की जर कोणी आमच्या देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोचली किंवा पोचवली तर आम्ही चूप बसणार नाही. आणि हे अत्यंत महत्त्वाचं असं एक पाऊल आहे असं मला वाटतं. यापुढे अनेक विविध सरकारे येतील आणि जातील, परंतु ही जी मानसिकता तयार झाली आहे त्यानुसारच त्यांना प्रत्येक युद्धात आता वागावं लागेल हे मी सांगू इच्छितो. बालाकोटनंतर बरेच प्रश्न निर्माण करण्यात आले. असं दाखवण्यात आलं की त्यात काही विशेष नव्हतं. बऱ्याच विरोधी पक्षांनी बरेच आक्षेप घेतले. खरं ते झालं की नाही याच्यावरही विचार प्रगट केले, परंतु ते महत्त्वाचं नव्हतं. सर्वात महत्त्वाचं काय आहे की एवढ्या विरोधालाही न जुमानता आपण हे पाऊल उचललं. आत्ता जे चायनाबरोबर आपली चकमक सुरू आहे त्यातसुद्धा या मानसिकतेचा किती परिणाम दिसून येतो हे आपण पाहिलं पाहिजे. पूर्वी जर चायनाने अशी गडबड केली तर जवळजवळ 60-65 वर्ष आपण विशेष असं काहीही केलं नाही, कुठलंही पाऊल उचललं नाही. पण आता 3 दिवसापूर्वीच 31 ऑगस्टच्या रात्री म्हणता येईल आपण जे पाऊल उचललं आहे ते खरोखर आपला नवीन आत्मविश्वास दाखवतं. आपण तिथे एका म्हणजे पेंगांग त्सोच्या दक्षिणेला जेव्हा चीनी लोक घुसू पाहत होते त्यांना आपण परतावूनच लावलं नाही, तर आपण ऑफेन्सिव्ह ॲक्शन घेऊन काही एरिया, काही प्रदेश कब्जात घेतला. हे जाणणे फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच माझं परत हे म्हणणं आहे की बालाकोटनी जी मानसिकता बदलली ती आता आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. शांततापूर्ण असणं काही वाईट नाही, परंतु देशाची सुरक्षितता जर धोक्यात आली तर प्रत्युत्तर देणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला बालाकोटनंतरच कळलं. हा जो विश्वास निर्माण झाला आहे, हा जो आत्मविश्वास लष्करामध्ये आहे की सरकार आम्हाला पाठिंबा देईलच, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि येणाऱ्या काळात आपण अशा संकटांना कसे तोंड देऊ हे तो ठरवतो. आणि ते म्हणजे आपण डोळ्यात डोळा घालून, शत्रूच्या डोळ्यात डोळा घालून पाहू, हे आता निश्चित झालेलं आहे. लष्कर नेहमीच तयार असतं, तयार राहील, पण सरकार आणि लष्कर याच्यामधील हा नवीन विश्वास जो निर्माण झाला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचसाठी या मानसिकतेबद्दल मला बोलायची इच्छा होती. याबरोबरच बालाकोट नंतर मानसिकता बदलली की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंच असेल. तर इथेच मी थांबतो. जय हिंद.